नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक नवीन विषय सुरू करतोय, तो आहे जिओग्राफी. महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या बुक्समधील 6वीची बुक आपण आजपासून सुरू करतोय. प्रत्येक लेक्चर प्रत्येक चॅप्टरवरती राहील. ओके, 1 2 3 4 5 6 ह्या प्रकारे लेक्चर्स पुढे जातील. ओके, आधी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही नोट्स काढू नका. ह्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रत्येक चॅप्टरच्या शॉर्ट नोट्स दिल्या जातील. ओके, सो व्यवस्थित फक्त आपल्याला लक्ष द्यायचं आहे, काय काय सुरू आहे इथे, काय बोलणं सुरू आहे, काय कॉन्सेप्ट शिकवली जाते, ह्या कॉन्सेप्ट्सकडे प्रॉपरली एकदा लक्ष द्यायचं आहे आपल्याला. ओके, सो स्टार्ट करूया. 6th स्टँडर्ड जिओग्राफी. ओके, इंग्लिशमध्ये लेक्चर राहील. इंग्लिश मीडियमसाठी लेक्चर आहे. ओके, मराठी मीडियमसाठी सेपरेट प्लेलिस्ट आहे, ती प्लेलिस्ट एकदा जाऊन बघून घ्यावी. ओके, अजून आता स्टार्ट करण्या अगोदर मला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, की 2 प्रकारचे विषय असतात. एक असतो फॅक्च्युअल आणि दुसरा असतो कॉन्सेप्च्युअल. फॅक्च्युअल आणि कॉन्सेप्च्युअल विषयामध्ये एवढाच फरक आहे की फॅक्च्युअल विषयामध्ये तुम्हाला तारखा, डेट्स वगैरे एक्स्ट्रा सगळ्या पाठ कराव्या लागतात. कॉन्सेप्च्युअल विषयामध्ये हे सगळं काही करावं लागत नाही. ओके, कॉन्सेप्च्युअल विषयामध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट्स माहिती पाहिजे की पाऊस पडतो तर कसा पडतो, है ना. ही कॉन्सेप्ट झाली. एक फॉर एक्झाम्पल वॉटर सायकल. पाणी आधी गरम होतं, गरम झाल्यानंतर वाफ बनते, वाफ बनल्यानंतर ढग बनतात, ढग बनल्यानंतर पाऊस पडतो. तर ही एक कॉन्सेप्ट आहे. ओके, अ सर्कल ऑफ थिंग्स रिलेट्स टू वन थिंग और अदर. ठीक आहे, ती कॉन्सेप्ट आहे. बट तुम्ही फॅक्ट्स बोलाल तर हिस्ट्रीमध्ये फॉर एक्झाम्पल 1757 बॅटल ऑफ प्लासी झाली. 1857 उठाव झाला आपला, रिवोल्ट, द ग्रेट रिवोल्ट म्हणतो आपण त्याला. तर हे एक फॅक्ट्स आहेत. ओके, डेट्स एक्सेट्रा, आर्टिकल 14, आर्टिकल 15 हे फॅक्ट्स आहेत. तर जिओग्राफी हा विषय इकॉनॉमिक्सप्रमाणे म्हणजे अर्थशास्त्रप्रमाणे हा विषयसुद्धा एक कॉन्सेप्च्युअल विषय आहे, फॅक्च्युअल विषय नाही. ओके, तर आपण सुरू करूया ह्या पहिल्या चॅप्टरला. एवढंच एक सांगायचं होतं मला. आय होप सो तुम्हाला कळालं असेल. कळालं नसेलही काही हरकत नाही. मी काही अंडरलाईन्स केल्या आहेत, काही हायलाईट केलेत, तेवढाच पार्ट इम्पॉर्टंट आहे, तेवढाच पार्ट लक्षात ठेवायचा आहे. एक्झाम ओरिएंटेशनने आपल्याला MPSC आणि MPSCद्वारे घेतल्या गेलेल्या कोणत्याही एक्झाम आणि ज्या TCS ज्या एक्झाम्स घेतात त्यासाठीही हे खूप इम्पॉर्टंट सिरीज राहणार आहे. जिओग्राफी MPSCच्या राज्यसेवेमध्ये जवळजवळ 20 क्वेश्चन्स येतात. 20पैकी 15 क्वेश्चन्स फक्त स्टेट बोर्ड वाचून होतात. जिओग्राफीमध्ये प्रकार असतात: ह्युमन जिओग्राफी, इकॉनॉमिक जिओग्राफी, फिजिकल जिओग्राफी, इंडियन जिओग्राफी. तर फिजिकल आणि इंडियन जिओग्राफी बऱ्यापैकी स्टेट बोर्ड बुक्समधनं कव्हर होते. आणि फक्त जे काही होत नाही ते इकॉनॉमिक जिओग्राफीचा जे मिनरल्स वगैरे पार्ट असतो तो वाला पार्ट, पॉप्युलेशनवाला पार्ट असतो इकॉनॉमिक जिओग्राफी, ह्युमन जिओग्राफी. ठीक आहे, तो पार्ट होत नाही. तो पार्ट आपण सेपरेटली आपल्या क्लासेसमध्ये कंडक्ट करूया नंतर. बट आता सध्या आपण पूर्णपणे फोकस फक्त आणि फक्त क्लास 6च्या बुकवरती करूया. जो काही चॅप्टर आहे त्या चॅप्टरच्या वरतीच जेवढ्या कॉन्सेप्ट्स आहेत तेवढ्या शिकवल्या जातील. एक्स्ट्रा बाहेरचं सांगायला गेलो तर खूप वेळ चालला जाईल. ओके, सो लेट्स स्टार्ट द लेक्चर right away of class 6 geography for English medium. Okay, so the first chapter for us here is the earth and graticule. Okay, अर्थ म्हणजे पृथ्वी. ओके, काही कॉन्सेप्ट्स आहेत जे चौथी आणि पाचवीच्या पुस्तकामध्ये त्या ज्या ह्या लेक्चरमध्ये प्रॉपरली लागणार आहे त्या 1-2 कॉन्सेप्ट छोट्या छोट्या सांगून देतो. सगळ्यात पहिले तर पृथ्वी ही गोल नाही, ऑपॉइड शेपची आहे, अशा प्रकारची आहे. एक सेकंड कॉन्सेप्ट, पृथ्वी ही अशी उभी नाही आहे, पृथ्वी ही अशी आडवी आहे. ओके, त्याला म्हणतात ॲक्सिस, ॲट इट्स ओन ॲक्सिस. पृथ्वी स्वतः भोवती फिरते अशी गोल गोल. ओके, 24 तास म्हणजे एक दिवस, 1 डे इज इक्वल टू 24 आवर्स तिला स्वतः भोवती फिरायला लागतात. ती स्वतः भोवती फिरता फिरताच सूर्याच्या भोवतीही फिरते. इट ऑल्सो रिव्हॉल्व्स अराउंड सन. Okay, it rotates around itself, it revolves around sun. So when it revolves around sun, it takes for one revolution, to complete one revolution, it takes 365 days. Okay, now when it rotates around itself, जेव्हा स्वतः भोवती फिरते त्याला 24 तास आणि याला 365 दिवस लागतात. त्याला आपण 1 वर्ष म्हणतो, याला आपण 1 दिवस म्हणतो. ओके, हे कंप्लीट. नेक्स्ट, ह्याने डे आणि नाईटची कॉन्सेप्ट आहे. जी बाजू सूर्याच्या समोर आहे आता सध्या तो दिवस आहे, ऑपोजिट साईडला आहे ती रात्र आहे. ती 24 तासात म्हणजे 12 तासात संपते, 12 तासात बाकीचा दिवस सुरू होतो. ओके, इट डिपेंड्स ऑन द ऑर्बिट ऑल्सो. इलेप्टिकल ऑर्बिट आहे आपला.
अर्थचा असा काही ऑर्बिट आहे. म्हणजे हा पार्ट जेव्हा इथे पृथ्वी इथे असते त्यावेळेस उन्हाळा खूप तीव्र असतो. ओके, याला पेरिगी किंवा ऑपोगी ह्याला म्हणतात, पेरिजी ऑपोजी पण म्हणतात काही लोक. तर ह्या कॉन्सेप्ट तुम्हाला नंतर येतील भविष्यात, त्यावेळेस त्या शिकूया. बट एवढ्या कॉन्सेप्ट तुम्हाला 4थी 5वी 6वीच्या पुस्तकात झालेल्या होत्या, तेवढ्या आपल्या महत्त्वाच्या आपण आत्ता कव्हर केल्या. आता नेक्स्ट आपण हे मॅप्स वगैरे दिलेले आहेत, एक ॲक्टिव्हिटी दिली आहे क्लासरूममध्ये करायसाठी. ते तुम्हाला एवढी गरजेची नाही. हे ॲक्टिव्हिटीचं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर मी आग्रा विचारलं तर तुम्ही कसं सांगाल आग्रा कुठे आहे. ओके, तर आग्रा हे एक लोकेशन विचारल्यानंतर तुम्ही म्हणाल ते पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे, दक्षिणेकडे, तुम्ही ह्या प्रकारे उत्तर द्याल. बट तुमचं उत्तर एक्सपेक्टेड जर फॉर एक्झाम्पल मला सांगायचं की मला इथून एक बाण मारायचा आहे, ठीक आहे, तो आग्र्यामध्ये पडला पाहिजे, आता सांग मला आग्रा कुठे, तर तुम्ही नॉर्थ म्हटलं तो कुठेही पडेल, राईट. सो याच्यामुळे एक स्पेसिफिक लोकेशन पाहिजे असते. त्या लोकेशन त्या गोष्टी म्हणजे कुठे एक्झॅक्ट ती लोकेशन आहे अर्थवरती ती जाणून घेण्यासाठी ग्रॅटिक्यूल्स असतात, असं ह्या स्टोरीमध्ये सांगितलेलं आहे. ओके, मग पुढे आता सुरू करूया चॅप्टर. ते म्हणतायत की सगळ्यात पहिले तर तुम्ही बघून घ्या पृथ्वीचं डायामीटर काय. आता डायामीटर कसं काढलं जातं, फॉर एक्झाम्पल एक बॉल आहे, त्या बॉलमध्ये सुई तुम्ही टाकली वरतून आणि खालून सुई काढली, तर आतला जो एरिया आहे तो आहे डायामीटर. आडवी आणि उभी समजा सुई टाकली तो, तर तो एरिया किती किलोमीटरचा आहे ते ह्या इथे डायग्राममध्ये दिलेलं आहे. तर तो उभा एरिया, नाऊ विल कॉल इट अ वर्टिकल डायामीटर. तो वर्टिकल डायामीटर इज 12,714 kilometers. Okay, 12,714. आणि जे आडवं डायमीटर आहे, जे हॉरिझॉन्टल थिंग इज, इट्स 12,756. मग मोठं कोणतं आहे, आडवं मोठं आहे. सो ही कॉन्सेप्ट जी सांगितली मी, अर्थ अशी आहे, त्यामुळे तुम्हाला कळालं का कोणती बाजू मोठी आहे. ही बाजू छोटी राहील आपली आणि ही बाजू मोठी राहील. ओके, सो दॅट्स व्हॉट इज गिवन हियर. नेक्स्ट आता तर हेच ते सांगते, नॉर्थ साऊथ डायमीटर आहे, डायमीटरची साईज इथे दिलेली आहे, आणि ईस्ट वेस्ट डायमीटर जे आहे हॉरिझॉन्टल इज मोर लार्जर दॅन द वर्टिकल वन. ओके, नेक्स्ट आपण आता पृथ्वीवरती जागा कोणती कुठे आहे त्याच्यावरती लाईन्स मारायच्या आहे आणि त्या लाईन्सला नाव द्यायचं आहे. तर लाईन्सला नाव देण्यात येतं डिग्रीजमध्ये. 0 डिग्री, 1 डिग्री, 2 डिग्री, 10 डिग्री, 10 डिग्री, 20 डिग्री, 30 डिग्री, 40 डिग्री, अशा डिग्रीजमध्ये नाव देण्यात येतं ह्या लाईन्सला. ठीक आहे, तुम्ही लाईन्सला नाव देणार तर डिस्टन्स काय ठेवणार, हो की नाही. तर आडवं डिस्टन्स काय ठेवणार तुम्ही, अशा आडव्या रेषा मारायच्या पृथ्वीवरती, तर ते खरोखर मारणार का, नाही. ह्या असतात इमॅजिनरी लाईन्स. तर इथे दिलेलं आहे की दस दे आर इमॅजिनरी लाईन्स ऑन अर्थ. ओके, तर इमॅजिनरी लाईन्स मारल्या आता आडव्या, आणि हे काय म्हणताय, द लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ इज डिटरमाइंड विथ रेफरन्स टू सेंटर ऑफ द अर्थ. का, आता तुम्हाला रेषा मारायच्या आहे. ओके, तर तुम्ही म्हणाल की मी एक समजा 5 किलोमीटरवरती एक रेष मारणार. ओके, आता ही अर्थ आहे. आता सगळ्यात पहिले तर तुम्ही सेंटर पकडाल. ओके, रॅन्डमली तुम्ही रेषा मारायला सुरुवात नाही करणार, सेंटर करणार, सेंटरपासून वरती, सेंटरपासून खाली, अशा रेषा मारणार 5-5 किलोमीटरवरती. बट जिथे कुठे पहाड आहे ते कॉमन तुम्हाला असं काहीतरी पेरिमीटर बघावं लागेल की ज्या बेसिसवरती तुम्ही त्या रेषा मारणार आहे. तर त्या आडव्या रेषा, दॅट हॉरिझॉन्टल लाईन्स विच आर पॅरलल टू ईच अदर, त्याला पॅरलल्स म्हणतात. ओके, तर त्या पॅरलल आहे एकमेकांना, तर त्यांचं डिस्टन्स कसं ठरवलं जाईल, तर त्या अँगलच्या बेसिसवर ठरवलं जाईल. तर आणि ते अँगल कसं काढलं जाईल, जेव्हा तुम्ही सुई टाकली होती ना बॉलमध्ये, तर त्याचा एक्झॅक्ट जो सेंटर आहे, आतला कोर, सेंटर ऑफ द अर्थ, त्याच्यापासून ते पॅरलल ठरवलं जातं. कसं बघा, फॉर एक्झाम्पल हे सेंटर ऑफ द अर्थ आहे. ओके, आता सेंटर ऑफ द अर्थ सगळ्यात पहिले तुम्ही एक आडवी रेष मारून घ्यायची मेनवाली, आणि सेंटर ऑफ द अर्थ जे आतमध्ये इथे कुठेतरी आहे, जे इथे आतमध्ये कुठेतरी आहे, ठीक आहे, आतमध्ये कुठेतरी खोलवरती, तर त्याच्यापासून हे अँगल किती आहे, म्हणजे याच्याच खाली असेल ना ते, तर हे अँगल किती, तर हे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 वगैरे हे असे अँगल्स बनतात. ओके, मग अँगल्स बनल्याच्या नंतर तुम्हाला त्या अँगल्स, आता हा पृथ्वीचा पृष्ठभाग आहे, द प्लेन ऑफ द अर्थ, त्या प्लेन ऑफ द अर्थवरती तुम्ही अशा रेषा माराल मग. ठीक आहे, ओके. नाव
हे जे अँगल असतात हे 10 डिग्री 20 डिग्री 30 डिग्री 40 डिग्री वगैरे असे अँगल्स क्रिएट होतात. म्हणून त्याला जेव्हा अँगल्स क्रिएट झाले तर तुम्ही त्याला डिग्रीमध्ये नाव देतात. आता सध्या नाव त्याचं पॅरलल आहे. अँगल बनल्यानंतर फॉर एक्झाम्पल 10 डिग्री ह्याला तुम्ही म्हणायचं लॅटिट्यूड. जे आडवे आहे ते आहे लॅटिट्यूड. कळालं? आता बघा पुस्तकामध्ये काय दिलंय. पुस्तक काय म्हणतात, द लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ इज डिटरमाइंड विथ रेफरन्स टू सेंटर ऑफ द अर्थ. काय आता सेंटरपासून अँगल घेतलं जातं. ॲट द सेंटर इट मेक्स अन अँगल विथ द प्लेन ऑफ इक्वेटर. ही जी मधली लाईन आहे तिला इक्वेटर म्हणतात. इक्वेटर का? तिने पृथ्वीला, आता एक लक्षात ठेवा, ही आपल्याला एक बाजू दिसते पृथ्वीची. पृथ्वी कशी आहे? गोल. हे बघा एक संत्रा की मोसंबी आहे माझ्याकडे. ह्या गोल ही पृथ्वी आहे. ह्या पृथ्वीची एक तुम्ही अशी रेघ माराल तर ही पूर्ण गोल एक पूर्ण रेष आहे. ओके. तर ही नॉर्थ आणि साऊथ मध्ये डिवाइड करते आणि त्यालाच म्हणतात नदर्न हेमिस्फियर आणि सदर्न हेमिस्फियर. बघा आता लॅटिट्यूड्स इथून सुरू होत आहेत. तिथून पॅरलल्स ऑफ दीज लॅटिट्यूड जेव्हा तुम्ही अँगल देतात तेव्हा लॅटिट्यूड म्हणतात. इक्वेटर बायसेक्ट्स अर्थ इनटू टू पार्ट्स, नदर्न हेमिस्फियर अँड सदर्न हेमिस्फियर टुवर्ड्स नॉर्थ अँड साऊथ ऑफ इक्वेटर. पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड प्रोग्रेसिव्हली बिकम्स स्मॉलर. ह्याचा अर्थ काय आहे? आता तुम्ही ह्या बॉलवरती इथे तुम्ही गोल कराल तर वरती किती पण सेम डिस्टन्स ठेवा, बट वरती निमुळता आहे म्हणून हे डिस्टन्स, हे जे पॅरललचं जे लेंथ आहे, लेंथ म्हणजे याची लांबी जी आहे ती इथून इथे समजा फॉर एक्झाम्पल 5 किलोमीटर, ते इथून कमी 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 होत जाईल कारण की इथे जाऊन कमी होईल आणि शेवटीला ह्या टोकावरती आणि ह्या खालच्या टोकावरती ह्या दोन्ही साईडला ती एक टिंबासारखी दिसेल, एक टिंब दिसेल, म्हणजे एकदम छोटंसं त्याचं लेंथ असेल. बट ह्या दोन पॅरलल्समध्ये जे डिस्टन्स आहे, जे अंतर आहे, ते अंतर सगळीकडे सेम आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये जे अंतर आहे ते आणि वरच्या दोघांमध्ये जे अंतर आहे ते सगळे सेम आहे. म्हणजेच काय, हे पॅरलल जर मी इथे काढलं, ह्या अर्थवरती जर मी हे पॅरलल्स काढतोय, हे दिसणार नाही हा कलर, ह्या अर्थवरती जे मी हे पॅरलल्स काढतोय इथपर्यंत, तर हे जे डिस्टन्स आहे हे सगळ्यांचं सेम आहे. बरोबर. क्वेश्चन काय येऊ शकतो, द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल इज ऑलवेज सेम. जरी ऑलवेज आलंय तरी राईट करायचं आणि पुढे जायचं. हे डिस्टन्स ऑलवेज सेम राहील. ह्या दोन्ही ध्रुवांना ध्रुव पोल्स म्हणतात. पोल म्हणजे काय, एक पोल, आपण पोल इलेक्ट्रिसिटीचा पोल असतो है ना, तर त्या पोल हे पोल सारखेच दिसतात. इथे एक पोल आहे, इथे एक पोल आहे. हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे, जस्ट बिकॉज ऑफ इट्स नेम. ओके. आणि हे डिस्टन्स सेम असतं, बट लेंथ ऑफ एव्हरी अल्टरनेट, एव्हरी ॲडजसंट पॅरलल इज डिफरंट. ओके. सो ॲज वी गो टुवर्ड्स पोल लेंथ डिक्रीजेस. हेच इथे सांगितलंय. टुवर्ड्स नॉर्थ अँड साऊथ द इक्वेटर पॅरलल बिकम स्मॉलर अँड स्मॉलर. इक्वेटरपासून नॉर्थकडे आणि इक्वेटरपासून साऊथकडे पॅरलल जे असतात छोटे छोटे होत जातात. ॲट द नॉर्थ अँड साऊथ एंड्स ऑफ द अर्थ's axis they appear as points. एक बिंदू दिसतो फक्त. these are called as north pole and south pole. ओके. बाकी इथे थोडी एक्सरसाइज वगैरे दिले, एवढा वेळ नाही आपल्याकडे, एवढा वेळ घालवायला, लिमिटेड टाइम आहे. त्यामुळे बघा, ऑल द पीसेस ॲट अँग्युलर डिस्टन्स ऑफ 30 डिग्री ॲट द सेम लॅटिट्यूड. आता प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, ह्यांनी सांगितलं की आम्ही हे 30 डिग्री लॅटिट्यूड ठेवतोय, लॉन्जिट्यूड आहे. ह्यांनी काय म्हटलंय की बाबा ठीक आहे, आम्ही एक काम करतो, हे लॅटिट्यूड आहे ना, हे 30 डिग्री लॅटिट्यूड, तर आम्ही 30 डिग्री लॅटिट्यूडच्या रेषा मारतोय आता इथे. ही रेष अशी गेली. आता जर कुणी विचारलं की बाबा अमेरिका कुठे आहेत, म्हणजे पाकिस्तान कुठे फॉर एक्झाम्पल, आम्हाला बॉम्ब फेकायचा आहे, तर कोणी म्हणेल 30 डिग्री लॅटिट्यूडवरती आहे. अरे बाबा 30 डिग्री लॅटिट्यूडवरती इथेही येतो, इथेही येतो, इथेही येतो, इथेही येतो, मग एक्झॅक्टली कुठे? मग त्याच्यासाठी त्यांनी उभ्या रेषा ओढल्या आणि त्या उभ्या रेषांना काय म्हणतात? त्या उभ्या रेषांना म्हणतात लॉन्जिट्यूड्स किंवा मेरिडियन. ते पुढे बघूया आपण. एकदा आधी कुठे होतो? पॅरलल्स बघितलं, लॅटिट्यूड बघितलं. आता बघा बरं, टोटल पॅरलल्स किती आहे? 181. कसे? हा एक मेन, जर मेजरली बघायला गेलो आपण तर हा अर्थ, ही अर्थ आहे. ओके.
अर्थमध्ये हा आपण एक पॅरलल टाकला, जो म्हटलं आपण अर्थला डिवाइड करतो, त्याला 0 डिग्री नाव दिलं. वरती ज्या आहे त्या आहे 90, खाली ज्या आहे त्या आहे 90. ठीक आहे. आणि एक 0 डिग्री पॅरलल दॅट इज इक्वेटर, then it becomes 181 parallels. ओके, हे काय दिलं हे समजलं नाही तुम्हाला तरी काय हरकत नाहीये, हा डायग्राम लक्षात ठेवा. ओके, अतिशय सोप्या भाषेत आपण शिकणार आहोत, म्हणजे जास्त डिफिकल्ट नाही, एक्झामसाठी इम्पॉर्टंट. बुक वाचणं तुमची पटकन होऊन जाईल, 15-20 मिनिटाचं लेक्चर राहील फक्त. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे, हे काही एक्सरसाइजेस आहेत, लक्ष देऊ नका. जर तुम्हाला मी सांगतोय तेवढं कळालं तर डायरेक्ट बिनधास्त तो पेज सोडून द्या, बुक उघडून बसा. ज्यावेळेस मी शिकवतोय बुक उघडा आणि जे मी सांगतोय लेक्चर पॉज करून वाचून घ्यायचं पटकन, आणि नाही कळालं तर परत लेक्चर रिवाइंड करायचं. ओके, मेरिडियन ऑफ लॉन्जिट्यूड. आता काय सांगितलं मी तुम्हाला, उभ्या रेषा जसं आडव्या रेषांना पॅरलल म्हणतो तसं उभ्या रेषांना मेरिडियन म्हणतो. जेव्हा त्याला आपण डिग्री देतो, डिग्री म्हणतो, त्यावेळेस त्याला लॅटिट्यूड आणि याला लॉन्जिट्यूड म्हणतो. लक्षात कसं ठेवायचं, लॉन्जिट्यूड लॉंग लंबा, ठीक आहे. लॅटिट्यूडला सोडून द्या, लॅटिट्यूड आडवा आहे. ओके, या प्रकारे थोडं तुम्हाला लॉजिक लावावं लागेल. आता ज्या प्रकारे आपण बघितलं, ज्यावेळेस आपण पॅरलल काढले तेव्हा इथून सुरू केले तर पूर्ण डायरेक्ट गोल 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 गोल. बट लॉन्जिट्यूड तसे नाही आहे. लॉन्जिट्यूड काय आहे, लॉन्जिट्यूड्स आर सेमी सर्कल्स जॉईनिंग बोथ पोल्स, म्हणजे ह्या पोल पासून सुरू होईल, ह्या पोलवर संपेल. ओके, मग असे हे ड्रॉ केलेले आहे. आता प्रश्न पडला पुढे हा प्रश्न पडला की वन ऑफ दीज मेरिडियन्स इज कन्सिडर्ड ॲज 0 डिग्री. आता तुम्ही जर एखादं तुम्ही आडवं याला मेन मानताय नॉर्थ आणि साऊथ करायला, तर तुम्ही ईस्ट आणि वेस्ट पण करा. कारण की जर तुम्ही म्हणालात का ईस्ट आणि वेस्ट का, हे लॉजिक समजून घ्या आधी. ही अर्थ आहे, चला हा 20 डिग्री लॅटिट्यूड आहे. ओके सर, 20 डिग्री लॅटिट्यूड आहे. आणि तुम्ही म्हणालात की हा 20 डिग्री नॉर्थ लॅटिट्यूड आहे. ठीक आहे, 20 डिग्री नॉर्थ लॅटिट्यूडच्या मला 10 डिग्रीवरती बॉम्ब फेकायचा आहे. म्हणजे कुठे, ह्या बॉम्ब फेकायचा आहे किंवा जायचं आहे किंवा प्लेन उतरवायचं आहे. एरोप्लेनमध्ये पण कामाला येतं ते खूप. तर इथे मला बॉम्ब उतरवायचा आहे. मग तुम्ही काय सांगणार, 20 डिग्री नॉर्थ अँड नॉर्थ लॅटिट्यूड अँड 10 डिग्री नॉर्थ लॉन्जिट्यूड. बरोबर, तुम्ही असं बोलणार. अरे मित्रा, 20 डिग्री इथे पण आहे, हे तर बोललो मी तुला, प्लस इथे 0 डिग्री प्राइम मेरिडियन आहे आणि ह्या साईडला पण 10-20 डिग्रीज आहेत. 180 अशा बसतात त्या. ओके, सो प्रॉब्लेम होईल म्हणून ईस्ट नॉर्थ पण आणि ईस्टला पण आहे. ह्या प्रकारे ईस्ट आणि वेस्ट मध्ये मेरिडियन डिवाइड करतात. ओके, ईस्ट आणि वेस्ट मध्ये मेरिडियन्स अर्थला डिवाइड करतात. आता तुम्ही म्हणाल सर हे सुरू इथून होतं मग संपतं तर इथेच ना. रॉंग. ह्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिटला, ह्याच्या एक्झॅक्ट मागे मी तुम्हाला काय सांगितलं, पोल पासून तर पोल पर्यंत ही मागची बाजू आहे. जर हा 0 डिग्री असेल तर हा 180 डिग्री असेल. ओके, जर हा 10 डिग्री असेल तर हा 170 डिग्री असेल त्याच्या पलीकडचा. जर हा 100 डिग्री असेल तर हा पलीकडचा 160 डिग्री असेल. तर डिग्रीज कमी 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 होत जातात. असे ते एक्झॅक्ट ऑपोजिटच्या ना वेगळी डिग्री आहे. ओके, कळालं. हे 10चं थोडं हे कॉन्सेप्ट समजून घ्या. ईस्ट आणि वेस्टकडे डिस्ट्रीब्यूट करतं ते, कारण की ही पुढे इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस आपण ह्या मेरिडियनच्या बेसिसवरती वेळ ठरवू, सांगतो कसं पुढे येईल. ठीक आहे, तर मग काय, वन ऑफ देम इज कॉल्ड ॲज 0 डिग्री, त्याला आपण प्राईम मेरिडियन म्हणतो. एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो, हा प्राईम मेरिडियन कुठून जातो, एक ग्रीनविच नावाचं शहर आहे तिथून हा प्राईम मेरिडियन जातो. असा आपण म्हणतो ना की बाबा आमच्या शहरातून कोणतं मेरिडियन जातं बघून घ्या, तुमच्या छत्रपती संभाजीनगरमधून कोणतं जातं, पुण्यामधून कोणतं जातं. UPSCला एकदा प्रश्न आला होता की मेरिडियनच्या बेसिसवरती दिल्लीच्या जवळ कोणतं मेजर सिटी लागते, आणि 4 ऑप्शन्स दिलेले होते.
तर अशा प्रकारचे प्रश्न येतात. MPSC मध्येही 2016 की 17 या दोन्हीमधनं एकाला प्रश्न आला होता राज्यसेवेला. ओके, चला. तर प्राईम मेरिडियन, अँग्युलर डिस्टन्स, परत सेम अँग्युलर डिस्टन्स त्यांचं पण आणि यांचं पण. लॅटिट्यूडमध्ये अँग्युलर डिस्टन्स बघितलं, इथे पण यू हॅव डन दिस ॲक्टिव्हिटी, ठीक आहे, केली असेल. 0 डिग्री टू 180 डिग्री मेरिडियन्स लाय ऑपोजिट ऑन द ग्लोब. म्हणजे हा 0च्या एक्झॅक्ट ऑपोजिटला 180 राहणार, 10च्या ऑपोजिटला 190, ओके, 20च्या ऑपोजिटला 10च्या ऑपोजिटला 180, 170 आणि 20च्या ऑपोजिटला 160. एक्झॅक्ट असे ऑपोजिटला राहतील ते एकमेकांच्या. फॉर्मिंग दिस सर्कल, दिस सर्कल डिवाइड्स द अर्थ इन ईस्टर्न अँड वेस्टर्न हेमिस्फियर. सो व्हॉट डिवाइड्स अर्थ इंटू नॉर्दर्न अँड सदर्न हेमिस्फियर? इक्वेटर. What divides Earth into eastern and western hemisphere? Prime meridian. ओके, ह्या 180 डिग्रीची पण खूप छान स्टोरी आहे, बट आता सांगितली तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल. ओके, सो आपण पुढे जाऊयात. ह्या हे ऍक्टिव्हिटीज वगैरे बडबड आहे. डिस्टन्स बिटवीन टू ॲडजसंट पॅरलल्स इज सेम एव्हरीवेअर. बरोबर, म्हणजे तुम्ही आडव्या आडव्या रेषा माराल ह्या गोळ्यावरती, तर ह्या गोळ्यावरच्या ह्या आडव्या रेषा ह्यांच्यामधलं डिस्टन्स सेम आहे, हे अगोदर बोललो आपण. पण हे काय म्हणताय बघा, डिस्टन्स बिटवीन टू ॲडजसंट मेरिडियन्स इज नॉट सेम एव्हरीवेअर. हे काय पॉइंट, हा काय पॉइंट, तुम्हाला ह्या पॉइंट टू पॉइंट मिळवायचं आहे. तर मग तुम्ही पॉइंट टू पॉइंट जर मिळवायचा प्रयत्न केला तर इव्हेंच्युअली अर्थ तर गोल आहे ना थोडीशी, तर इथे बघा हा डिस्टन्स इक्वेटर जवळचा डिस्टन्स काय राहील, सगळ्यात मोठा. मेरिडियन्सच्या मध्ये, दोन मेरिडियन्सच्या मध्ये इक्वेटरचा डिस्टन्स सगळ्यात मोठा राहील इथे. बट हळूहळू हे अंतर, दोन मेरिडियन मधलं अंतर छोटं छोटं होत जाईल. हेच ह्या लाईनला सांगायचं आहे. नेक्स्ट, द डिस्टन्स बिटवीन द मेरिडियन इज मॅक्झिमम ॲट द इक्वेटर अँड गोज रिड्युसिंग, कमी कमी होत जातं टुवर्ड्स द पोल. ॲट द पोल इट इज 0. म्हणजे दोन मेरिडियन मध्ये 0, मग एकच लाईन दिसते मग ती शेवटला. ओके, नेक्स्ट, द डिस्टन्स बिटवीन एनी टू ॲडजसंट पॅरलल इज 111 किलोमीटर. 111.24 की 34 असं आहे, बट 111 किलोमीटर लक्षात ठेवा. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल्स, लॅटिट्यूड बद्दल बोलताय इथे. लॉन्जिट्यूड मध्ये म्हणजे एवढा लिहिल्यात बुक्स, हुशार लोक आहेत ज्यांनी लिहिल्यात, बट हे असं मिक्स करणं योग्य नाही आहे ना. तुम्ही मिक्स करता तर कन्फ्युजन स्टुडंटचं वाढतं, म्हणूनच हे लेक्चर्स आहेत. ओके, सो पॅरलल्स काय, आडवे जे पॅरलल आहे ते 111 त्यांच्यामध्ये डिस्टन्स आहे दोन पॅरलल्समध्ये. ओके, म्हणजे एक पॅरलल इक्वेटरपासून पहिला 10 डिग्रीचा, त्याच्यामध्ये 111 असा, 111 असा, 111 वरचा वरचा वरचा, 111 किलोमीटरचा डिस्टन्स आहे त्यांच्यात. सेम जे मेरिडियन आहे त्यांचं इक्वेटरला जिथे जास्त डिस्टन्स आहे म्हणतो आपण, त्या दोन मेरिडियनमध्ये 111 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. ओके, आणि मग हळूहळू ते कमी होत जातं. पॅरलल्समध्ये कमी होतं का? नाही, डिस्टन्स कमी होत नाही. डिग्रीज आर डिवायडेड इंटू मिनिट्स अँड मिनिट्स आर डिवायडेड इंटू सेकंड्स. भरपूर स्टुडंट्सला ह्या पॅराग्राफमध्ये कन्फ्युजन येणार म्हणजे येणार, कारण की लिहिणाऱ्यांनी हे आधी व्यवस्थित समजावून सांगितले नाही आणि एवढ्या पॅराग्राफमध्ये सांगितले, परत कधीच समजावून सांगितलं नाही. दुसऱ्या चॅप्टरमध्ये डायरेक्ट एक्सरसाइज दिली. ऐका, मी तुम्हाला काय म्हणालो की बाबा मला पिन पॉइंट करायला पाहिजे म्हणून मी या रेषा ओढल्या. बट मला सांगा, जर कुणी इथे असेल त्याचं लोकेशन कसं सांगणार तुम्ही? त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, एवढंच लक्षात ठेवा की हा जर 10 डिग्री पॅरलल मेरिडियन आहे, हा 20 डिग्री मेरिडियन आहे, तर ह्या मेरिडियनच्या मध्ये डिग्रीज नाही, बट त्यांनी डिव्हिजन केलं. जसं आपण तासाचं करतो, तर तासाच्या नंतर छोटा असतो मिनिट, त्याला त्यांनी एक अपॉस्ट्रोफी दिला, आणि नंतर असतो सेकंड, त्याला त्यांनी 2 अपॉस्ट्रोफी दिल्या. ठीक आहे, अशा. मग तुम्हाला लिहायचं आहे 10 डिग्री मे बी 10 मिनिट आणि 20 सेकंड्स असं लिहिलं जातं. चला नेक्स्ट, टोटल किती आहे? टोटल मेरिडियन आपल्याकडे 360 आहे. कसे काय बघा, एक प्राइम मेरिडियन,
हे वाचू नका, हे कन्फ्यूज व्हाल तुम्ही. माझं लक्षात, मी जे म्हणतोय ते लक्षात ठेवा. एक प्राईम मेरिडियन 0 डिग्री टप 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 गेला, त्याच्या ऑपोजिटला कोण आहे 180. त्याला सोडून द्या. हा स्वतः 0 आहे, ह्याला 1 म्हणा तुम्ही, मग ते 180 होतात. 179 पर्यंत 180 होतात, कारण की पहिला 0 आहे. ओके, मग इकडून 180 आणि इकडून 10 पासून सुरू करा, असं संपवा 180 वरती. इकडून 180 म्हणजे टोटल किती आहे 360. एवढंच परीक्षेमध्ये आलं. किती आहे 360. मेरिडियन किती आहे 360. लॅटिट्यूड्स किती आहे 181. नॉर्थ साइडला एक्सेप्ट इक्वेटर लॅटिट्यूड्स किती आहे 90. साऊथ साइडला एक्सेप्ट इक्वेटर म्हणजे इक्वेटर सोडून किती आहे 90 प्लस इक्वेटर 181. सेम गोज विथ दिस. हे 360 आहे. हे बघितलं आपण. हे काय सांगितलंय, अ गेम रीडिंग ऑफ मेरिडियन. वेळ घालवू नका असं वाचण्यात. मुलं, तुम्ही जे ग्रॅज्युएशनला आहात आता सध्या, जे हे पुस्तकं वाचतात ते त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं नाही आहे, ते ग्रॅज्युएशनच्या आधी MPSCची वगैरे प्रिपरेशन करताय, किंवा मे बी काही जणांचं झालेलं असेल, तर ते अशा गोष्टीमध्ये वेळ घालवता तुम्ही आणि मग गोष्टी कन्फ्यूज करून घेतात. अरे हा संकेतने तर असं केलं, शाहीननी तर असं केलं. करू नका, वेळ वेस्ट करू नका तुम्ही वेळ वेस्ट. ओके, नेक्स्ट. डू यू नो डिस्टन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह मेरिडियन्स डिफर्स ऑन डिफरंट पॅरलल्स. काहीच नाही, यांचं म्हणणं असं आहे फक्त की एका पॅरललवरती, हा आडवा पॅरलल आहे, एक थोडंसं लिहायचं जास्त आहे याच्यात ॲक्च्युली, कॉन्सेप्ट्स आहेत ना. हे असे आडवे पॅरललचे 3. तर ते काय म्हणताय की ह्यांच्यामध्ये आता डिस्टन्स समजा 5 किलोमीटर आहे, तर पुढच्यामध्ये डिस्टन्स 4 किलोमीटर आहे, ह्याच्यामध्ये 3 आहे, ह्याच्यामध्ये 2 आहे, वगैरे वगैरे. एवढं यांनी सांगितलं इथे. तर मॅक्झिमम इज ऑन इक्वेटर. हे तर मी सांगितलं तुम्हाला, असा गोल राहील. तर मॅक्सिमम डिस्टन्स या पॅरललमध्ये इक्वेटरवरती जास्त डिस्टन्स राहील. तो किती आहे 111. आणि हा वरती कमी कमी होत जातो, बट ह्या पॅरलल्समध्ये जो 111 डिस्टन्स आहे, हा डिस्टन्स पोल्सपर्यंत सेम असतो. हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे. आधी आपण बघितलं, लक्षात ठेवा, विसरू नका. ऑफलाईन असते तर प्रश्न विचारला असता मी प्रत्येकाला. नेक्स्ट, आता ह्यांचा उपयोग काय आहे, भरपूर वेगवेगळा उपयोग आहे. आणि ह्या सगळ्या पॅरलल्सला ह्या अशा वेब जो बनतोय, त्या वेबला वी कॉल इट ॲज ग्रॅटिक्यूल. ओके, नाव यूज इन टुडेज मॉडर्न डेज फॉर GPS. GPS जे आहे ते नासाचं आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आणि इंडियाचं जे आहे इस्रोचं, तर भरपूर ॲप्स आहेत वगैरे वगैरे. बट इंडिया एक सप्तऋषी सोडतोय IRNSSच्या अंतर्गत. 7 सॅटेलाईट सोडतोय IRNSSच्या याच्यात. 500 किलोमीटरचा एरिया कव्हर करणार, वगैरे वगैरे आहे. एक्झाम रेलेव्हंट आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी ज्यावेळेस शिकू, सायन्समध्ये नाही बट टेक्नॉलॉजीमध्ये आपण हे शिकूया की कोणतं सॅटेलाईट किती वरती जाऊन कसं थांबतं, मग जिओ सिंक्रोनस काय असतं, वगैरे वगैरे सगळं शिकूया नंतर पण. ठीक आहे, चालेल. पुढे जाऊया. चॅप्टर संपला, पहिला चॅप्टर संपलेला आहे. प्रत्येक चॅप्टरचं एक लेक्चर राहील. भेटूया पुढच्या चॅप्टरला. ठीक आहे, टिल देन थँक्यू सो मच.